श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण पारनेर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. मी जेव्हा इतर भक्तांचे अनुभव ऐकले त्यावेळेस माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की आपण देखील महाराजांचे एवढे सुंदर अनुभव आपल्याला आले, मग आपण का बरं शेअर करायचे नाही. आपल्यामुळे जर एखादा सेवेकरी घडत असेल तर अनुभव शेअर करायला काहीच हरकत नाही. त्या हेतूने आज मी तुम्हाला मला आलेले सर्व अनुभव सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, आज देखील माझे हात थरथर कापत आहे आणि डोळ्यातून अश्रू येत आहे अनुभव सांगता वेळेस. खरंच महाराजांची किती आपल्या भक्तांवरती कृपा असते. अगाध ही लीला आहे. बिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्याची प्रचिती महाराज क्षणोक्षणी देतात. मला सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. 2003ची गोष्ट आहे. 2003 साली मी महाराजांच्या सेवेत आली. ती अशी आली की आमच्या घराजवळ नवीनच महाराजांचं मठ सुरू झाला. महाराजांच्या मठासाठी जागा देण्यात आली. अगोदर तिथे एका खुर्चीवरती महाराजांचा फोटो ठेवून दर साप्ताहिक आरती होऊ लागली आणि हळूहळू तिथे बांधकाम देखील सुरू झालं. महाराजांच्या त्यावेळेस मी तिथे कधीच गेली नाही. सर्वजण म्हणायचे की श्री स्वामी समर्थ महाराजांची येथे आरती होणार आहे, मठ बांधणार आहे. पण मला त्यावेळेस महाराज काय, महाराजांची सेवा काय, काही एक माहीत नव्हतं. मला असं वाटायचं इतर देवतांसारखे हे देखील असेल, असं काही नाही. कारण मी अगोदर विठ्ठलाची खूप भक्ती करत होते, पण मला कुठलेच अनुभव कधीच आले नाही. माझे आई वडील आजी आजोबा हे सर्व वारकरी संप्रदायाशी असल्यामुळे आमचे नकळतपणे विठ्ठलाची भक्ती ही रुजली होती. आमच्या घरी संध्याकाळी रोज हरिपाठ होत असायचा. आणि त्यानंतर जेव्हा माझे लग्न झाल्यानंतर मी पारनेर येथे आले आणि तिथे महाराजांचा मठ सुरू झाला. महाराजांच्या मठाचं बांधकाम कंप्लीट झालं. त्यानंतर सर्वजण त्यांच्या आरतीला जात होते. एक दिवस माझ्या मैत्रिणीने मला जबरदस्तीने त्यांच्या आरतीला घेऊन गेली. ज्यावेळेस मी आरतीला गेले त्यावेळेस मला महाराजांचा फोटो हा हालताना दिसला. महाराजांचे होठ हालताना दिसले. त्यावेळेस माझ्या अंगाला थरारून काटा आला. मी ज्यावेळेस माझ्या मैत्रिणीला हे सांगितलं, तिचा विश्वास बसला नाही. असं काही नाही, तुला भात झाला असेल असं ती म्हटली. आणि मग मी म्हटलं की मला भात झाला आहे. तर मग मी काय केलं की पुन्हा एकदा पुढच्या गुरुवारी जाऊन बघितलं. त्यावेळेस देखील माझ्यासोबत तसंच घडलं. ज्यावेळेस आरती चालू होती त्याच वेळेस हे असं घडत होतं. मला त्यावेळेस खूप काटा यायचा आणि डोळ्यातून पाणी यायचं. इथे आल्यानंतर माझ्यासोबत असं का बरं घडत आहे मला काहीच कळत नव्हतं. आणि तेथे नवीनच असल्यामुळे सर्व सेवेकरी हे खूप म्हणजे खूप आनंदाने महाराजांची सेवाही करत होते. आणि मग हळूहळू मी मठात जाऊ लागली. तसे तिथे गेल्यानंतर जेव्हा आरती व्हायची आपोआप डोळ्यातून पाणी यायचं. तेथील ज्येष्ठ सेवेकरांना विचारलं की माझ्यासोबत असं घडतं. त्यावेळेस ते म्हटले की अहो ताई, काही प्रॉब्लेम नाही, महाराजांचं आणि तुमचं मागचं जन्मीचं काहीतरी नातं असणार आहे. त्यामुळे महाराजांना भेटल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये ते प्रेम त्या डोळ्यातून अश्रूंच्या रूपामध्ये बाहेर येतं. असं ऐकल्यानंतर मला खूप छान वाटलं. त्यानंतर मग माझी सेवा सुरू झाली. मग आता नवीन असल्यामुळे आम्ही चिठ्ठ्या तयार केल्या, कारण खूप लोक होते आरती घेण्यासाठी. मी देखील त्याच्यामध्ये नाव दिलं की माझं नाव त्याच्यात असावं, म्हणजे आपल्याला देखील एखादी आरती मिळेल, नैवेद्य करण्याची संधी आपल्याला मिळेल, महाराजांना खाऊ घालण्याची संधी आपल्याला मिळेल, या हेतूने मी नाव दिलं. पण खूप चिठ्ठ्या आलेल्या होत्या आणि त्याच्यातून लकी ड्रॉसारखं ते काढणार होते. मी महाराजांना खूप विनंती करत होते की माझं नाव निघू द्या, माझं नाव निघू द्या. ते नावं वाचत होते. जसे नावं संपत आले होते मला खूप भीती वाटत होती की माझं नाव येतं की नाही. मी महाराजांना खूप मनापासून हाक मारली आणि तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो, जी शेवटची चिठ्ठी होती ती चिठ्ठी माझ्या नावाची निघली. ते ऐकून मला प्रचंड आनंद झाला. हा सर्वात मोठा अनुभव सर्वप्रथम महाराजांनी मला दिला. त्यानंतर मग माझी 10:30ची आरती 18 तारखेची फिक्स झाली. दर महिन्याला 18 तारखेला
10:30ची आरती माझ्याकडे होती. मला प्रचंड आनंद झाला. महाराजांनी ह्या आरत्या माझ्याकडून सलग करून घेतल्या. 12 महिन्याच्या 12 आरत्या झाल्या आणि ज्यावेळेस माझी 8वी आरती होती त्यावेळेस तर महाराजांनी माझ्यासोबत खूप मोठा चमत्कार केला. असं झालं की जेव्हा मी आरतीला गेले घरामध्ये, मी महाराजांचे त्यावेळेस खूप सारे अनुभव बघत होती, स्वामींचे चमत्कार बघत होती. खूप जणांना महाराजांचे खूप छान छान चमत्कार आले. हे बघून मलाही खूप वाटलं की महाराजांनी माझा नैवेद्य खावा. पण माझ्या मनात आलं की महाराज माझं कसलं खाते, मी तर अशी आहे, मी काही एवढी सेवा करत नाही, काही नाही. महाराजांचे तर किती भक्त आहे ती सेवा करता. मी स्वयंपाक बनवताना पूर्णपणे माझं चित्त त्यातच होतं की महाराज खातात की नाही. आणि त्या दिवशी मी महाराजांच्या आवडीचे सर्व काही पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वयंपाक करताना एवढीच इच्छा की महाराजांनी आज नैवेद्य खावा. आरतीला जाण्यासाठी थोडंसं लेट झालं पण वेळेवरती आरती सुरू झाली. धूपदीप दाखवला. त्या दिवशी मला काय होत होतं मला माहीत नाही, पण माझी खूप इच्छा होती की माझ्या मिस्टरांनी आरतीला यावं, कारण पहिले 7 आरतीला माझे मिस्टर माझ्यासोबत आले नव्हते. मी एकटीनेच आरत्या केल्या होत्या. या 7 आरत्यामध्ये महाराजांकडे एक मागितलं होतं की त्यांना घेऊन या, मला जोडीने आरती करण्याची प्रचंड इच्छा आहे. आणि जेव्हा 8वी आरती होती त्यांना म्हटलं की आज आरती आहे, येताना तर? ते म्हटले नाही, मला काम आहे, मी नाही येऊ शकत. त्यांचा मला 9 वाजता कॉल आला की माझं काम हे कॅन्सल झालं आहे, मी येत आहे. हे ऐकल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला आणि मग मी पटपट आवरलं आणि आम्ही जोडीने गेलो. आणि त्यावेळेस जोडीने आरती करताना माझी इच्छा महाराजांनी पूर्ण केली होती. मला प्रचंड रडायला यायला लागलं की महाराजांनी किती माझी इच्छा मोठी पूर्ण केली की आज आम्ही जोडूने आरती करत आहोत. आणि त्यामध्ये मला त्या दिवस असं वाटलं की अचानकपणे की महाराज प्रत्यक्षात त्याच्यात आले फोटोमध्ये आणि येऊन बसले. महाराजांचं तो तेजस्वी चेहरा, प्रचंड तेज महाराजांचं त्याच्यावरती आलं आणि माझ्या डोळ्यातून अश्रूच थांबत नव्हते. कंटिन्यू अश्रू माझे गळतच होते. त्यानंतर जेव्हा आरती वगैरे संपन्न झाली, सर्व झालं, आता सर्व भांडे वगैरे मी क्लीन केले, मठ झाडून घेतला आणि त्यानंतर आता माझा डब्बा भरायचा होता. मी ज्यावेळेस ताटावरचं झाकण काढलं डब्बा भरण्यासाठी, ते दृश्य बघून मला आनंदाला पारावरच राहिला नाही. कारण महाराजांनी पोळीचा एक तुकडा घेतला होता, माझा नैवेद्य ग्रहण केला होता. सर्वांनी बघितलं, फोटो काढले. म्हणे ताई तुम्ही किती भाग्यवान आहात की महाराजांनी तुमच्या घरचा नैवेद्य ग्रहण केला. हे ऐकून मला खूप छान वाटलं की खरंच महाराज आहे, हम गया नहीं जिंदा हूँ याची प्रचिती महाराजांनी दिली. त्यानंतर हळूहळू आमच्या घरामध्ये प्रचंड चेंजेस होऊ लागले. आमची सुरुवात महाराजांच्या नामाने होऊ लागली आणि शेवट महाराजांच्या नामानेच होऊ लागला. घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आली आणि विशेष म्हणजे माझं जे मन शांती आहे ती मला फक्त महाराजांच्या नामाने मिळाली. आता आमच्या घरातील जे काही भांडणं होते ते पूर्णपणे कमी झालेले होते. म्हणजे 100पैकी फक्त 90% भांडणं कमी झाले, 10% भांडणं राहिले. नाही तर आमच्या घरामध्ये प्रचंड कलह होता, प्रचंड भांडणं होत असायचे. घरामध्ये प्रचंड निगेटिव्ह होती, पण ती सर्व काही संपली. स्वामी भक्तांनो, आता मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेला खूप म्हणजे खूप मोठा अनुभव सांगते. तो असा आहे की माझी मुलगी स्कूलमध्ये जात होती. स्कूलमध्ये जाताना काय झालं की तिची महाराजांवरची प्रचंड विश्वास. मी तिला म्हणायचे की तू महाराजांना मुजरा कर आणि स्वामी आजोबा तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हण. ती देखील तसंच म्हणायची, स्वामी आजोबा माझ्यासोबत चला. आणि त्या दिवशी असंच झालं. माझी मुलगी महाराजांना सोबत घेऊन शाळेमध्ये गेली. जाताना काय झालं की जी बस होती तो बसचा ड्रायव्हर म्हणजे येताना जो बसचा ड्रायव्हर ड्रिंक करून बसमध्ये बसला होता आणि मुलांना तो गाडी चालवत होता. पावसाळ्याचे दिवस होते आणि माझी मुलगी सर्वजण त्या बसमध्ये बसून येत होते. त्या ड्रायव्हरचा स्टेअरिंगवरचा ताबा सुटला आणि गाडी डायरेक्ट एका याच्यामध्ये साईड गटार जे असते त्याच्यामध्ये गाडी खाली पडली. खाली जमीन होती तिथे गेली. गाडीने 2-3 पलट्या घेतल्या आणि खूप म्हणजे खूप नुकसान झालं. ज्यावेळेस आम्हाला फोन आला की मुलांची बस पलटी झाली त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली. प्रत्येक मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. खूप जणांचे हात मोडले, पाय मोडले, कुणाचं डोक्याला मार लागला,
खूप मुलांना खूप जखमा झालेल्या होत्या आणि मी त्यामध्ये माझ्या मुलीला शोधत होते, माझी मुलगी बघत होते. माझी मुलगी मला जेव्हा दिसली त्यावेळेस मला तिच्याकडे बघून खूप विशेष वाटलं, कारण माझ्या मुलीला काहीच झालेलं नव्हतं. थोडंसं खरचटलं होतं हाताला, पण इतर मुलांना जर बघितलं तर त्यांचा खूप फ्रॅक्चर झालेले होते. बऱ्याच जणांचे फ्रॅक्चर झाले, पण माझ्या मुलीला काहीच झालं नाही. त्यावेळेस मी तिला म्हटलं की तू कशी बसली होती काय? तर तिने मला सर्व सांगितलं. आई, मी बसलेली होती, पण ज्यावेळेस आमची गाडी खाली चढली त्यावेळेस मी मोठ्याने स्वामी आजोबा धावा, स्वामी आजोबा धावा असं मी मोठ्याने ओरडली आणि नकळतपणे मला कोणीतरी बाबा जसे वर फेकतात आणि झेलतात तसं कोणीतरी झेलल्यासारखं मला झालं आणि मला काहीच झालं नाही. त्यावेळेस माझ्या डोळ्यातून खूप अश्रू येऊ लागले की खरंच महाराजांची किती आगाध लीला आहे. महाराजांना जर आपण म्हटलं की माझ्या मदतीला या, तर महाराज खरंच येतात. स्वामी चरित्रामध्ये महाराजांनी जे जे सांगितलं आहे ते महाराज खरंच पूर्णच करतात. महाराजांनी सांगितलेलं आहे की जो मानस पूजा करतो ती मानस पूजा देखील मला खूप प्रिय आहे. प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय समर्था, असं महाराजांनी सांगितलं. मला डोळ्यातून अश्रू आले. खरेच महाराज, तुम्ही आज खूप मोठ्या संकटातून या पामराला वाचवलं आहे. माझ्या मुलीला जे काही तुम्ही काहीच होऊ दिलं नाही, तिचं रक्षण केलं, तेव्हापासून आम्हा सर्वांना सवयच लागली की घरातून बाहेर पडण्याच्या अगोदर आम्ही महाराजांना सोबत घेतल्याशिवाय घराच्या बाहेर जातच नाही आणि महाराज आम्हाला सुखरूप घरी येऊन पोचवतात आणि महाराजांना आम्ही सांगतो की महाराज तुमच्या कृपेने आम्ही सुखरूप घरी आलो आहोत. असं स्वामी भक्तांनो, एकदा काय झालं की माझ्या नणंदबाई यांनी नवीन कार घेतली. नवीन कार त्यांनी खरेदी केली आणि ते आमच्याकडे आले आणि त्या देखील महाराजांची सेवा करतात. मग त्यांचा प्लॅन होता की नवी गाडी घेतली तर आपण अक्कलकोटला महाराजांना पेढे देण्यासाठी जाऊया. मग ते आम्हाला म्हटले की तुम्ही देखील सर्वजण आमच्यासोबत चला. आणि पण काय झालं की पावसाळ्याचे दिवस होते, एवढं पाणी देखील आमच्याकडे थोडंसं कमी असल्यामुळे खूप घरी पसारा होता. त्यामुळे मी म्हटलं की नाही, तुम्ही जा म्हटलं, मी नाही येत, कारण सकाळी पहाटे जायचं होतं. ते आदल्या दिवशी मुक्कामी आले होते. एवढ्यांचा स्वयंपाक वगैरे खूप होतं. त्यामुळे मी म्हटलं नाही, मी नाही येत, तुम्ही जा. सर्वजण होकार दिला होता आणि मी एकटी अशी होते की मी नाही म्हटले. पावसाळ्यात दिवस होते आणि माझ्या मनामध्ये काय माहीत काय झालं की मी नाहीच म्हटलं पावसाळ्याचे दिवस आले, काही व्यवस्थित बघता येणार नाही, काहीच होणार नाही, जायचं दर्शन घ्यायचं मागं यायचं एवढंच करायचं आहे असं मी म्हटले. त्यानंतर अचानकपणे काय झालं की आमच्या गप्पा खूप रंगल्या. रात्री 11 वाजता अचानक माझ्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं. मग मी टॉयलेटला गेली. जवळपास रात्री मला 5 ते 6 वेळेस टॉयलेटला जावं लागलं आणि मग घरचे म्हटले की नेमकी काय झालं. सकाळी त्यांना लवकर जायचं होतं. सर्वांनी पटपट तयारी केली. सर्वजण मला आग्रह करत होते की तुम्ही चला, तू एकटीच कुठं घरी राहते. नणंदबाई म्हटल्या की वहिनी चला, तुम्ही एकट्या घरी राहू नका, महाराजांचं बोलावणं आलं आहे तर कशाला हे करता. एक मन म्हणायचं की जावं, एक मन म्हणायचं नको जायला, कारण तब्येत देखील आता बरी नव्हती. त्यामुळे आता काय करणार. मग आता महाराजांनीच ही माझी खूप मोठी परीक्षा बघितली असं मला वाटलं. माझे मिस्टर म्हटले, अगं सर्वजण हो म्हटले होते आणि तू एकटीच अशी म्हटली की नको म्हणून जायला. महाराजांनी परीक्षा घेतली आहे, तू एकदा महाराजांना विनंती कर, गोळी घे, त्यानंतर आपण बघूया. आणि मग त्यांनी माझ्यासाठी थोड्या वेळ थांबले, 1-1.5 तास थांबले आणि 1-1.5 तासानंतर मी महाराजांना विनंती केली, तारक मंत्राचं तीर्थ घेतलं आणि त्यानंतर माझे पोट हे व्यवस्थित झाले. आणि मग मी देखील म्हटलं ठीक आहे आपण जाऊया. महाराजांना म्हटलं की तुमचीच इच्छा आहे मी यावं म्हणून, तुम्ही मला बोलवलं आहे म्हणून मी येत आहे, मला सुखरूप तुमच्याकडे घेऊन या, कुठलाच त्रास होऊ देऊ नका. स्वामी भक्तांनो, जेव्हापासून मी गाडीत बसले तेव्हापासून मला कुठलाच त्रास झाला नाही. जोपर्यंत घरी मी येत नाही तोपर्यंत कुठलाच त्रास झाला नाही. आणि विशेष म्हणजे खूप छान दर्शन स्वामी आईचं झालं. गर्दी नव्हती, काहीच नव्हतं. आम्हाला प्रसाद म्हणून जो महाराजांना हार घातलेला होता तो हार आम्हाला मिळाला. ते बघून मला प्रचंड आनंद झाला की खरंच दर्शनासाठी मी नाही म्हणत होते, पण स्वामींची इच्छा आहे
होती. म्हणून स्वामींनी मला बोलवलं. त्यावेळेस मी महाराजांची तिथे माफी मागितली की मला माफ करा, मी दर्शन घेण्यासाठी नाही म्हणत होते. यानंतर माझ्याकडून अशी चूक कधीच करू देऊ नका. माझ्याकडून तुमच्या चरणाची सेवा करून घ्या. तुमच्या दर्शनाची जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा मला इथे घेऊन या, अशी महाराजांना कळवळून विनंती केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आज माझं जे काही जीवन आहे ते पूर्णपणे स्वामीमय झाले आहे. मी महाराजांची सेवा महाराज माझ्याकडून करून घेतात. जेवढी जमेल तेवढी सेवा करते, पण माझ्या सेवेचं फळ महाराज मला लगेच देतात. हेच माझ्यासाठी खूप आहे. मी एवढ्या भक्तांमध्ये फार मोठी नाही, छोटी आहे, तरी देखील महाराजांचं माझ्यावरती लक्ष आहे. हेच माझ्यासाठी खूप आहे. जे करती धांबिक भक्ती तयावरी स्वामी कृपा न करती, सद्भावे जे ओवाळती त्यावरी होती कृपाळवा. ह्या उक्तीप्रमाणे महाराजांना धांबिक भक्ती आवडत नाही. तुम्ही जर एका मनापासून महाराजांना भावेपत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते, एखादं पत्र जरी अर्पिलं तरी स्वामींना त्याचं समाधान आहे. याच उक्तीप्रमाणे मी महाराजांची सेवा करते आणि महाराजांची सेवेचं फळ मला लगेच मिळतं. प्रत्येक स्वामी भक्ताला असेच अनुभव यावे, सर्वांचं जीवन सुखमय व्हावं, सर्वांकडून खूप सेवा व्हावी, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मला आलेला अनुभव येथे संपवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.